मी इतका मार देईन ना. हातात आहे का? नाही नको. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आहे जान्हवी आणि जर का तुम्ही कोणी नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला, आज माझे कामं झालेले आहे आणि सोबतच आज एक स्पेशल दिवस आहे. तर स्पेशल दिवस म्हणजेच आज आहे महाराष्ट्र दिवस. तर आपण मराठी आहे, तर माझ्याकडनं तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर त्याचबरोबर प्रत्येकाचा काही ना काही प्लॅन असेल, कारण आज गव्हर्नमेंट सुट्टी आहे आणि गौरवला सुट्टी नाही आहे आज. सो आमचा कुठलाच प्लॅन नाही आहे. त्याचं कारण की गौरवचं आज ऑफिस आहे, गौरवला नाही आहे सुट्टी. कारण गौरवचा वीक ऑफ लास्ट 2-3 दिवसाआधीच होऊन गेलेला आहे. त्यांना गव्हर्नमेंट सुट्टी असली तरी पण नसते, कारण त्यांचा वीक ऑफ कसं असतं ना, वीकमध्ये कधी पण असतो. सो म्हणून कन्फर्म नसतो त्यांचा. आणि मी आज काय बनवलं स्वयंपाकामध्ये ते पण दाखवते. तर चला, आज मी मस्तपैकी डाळभाजी बनवली आहे. डाळभाजी म्हणजेच चण्याच्या डाळीची डाळभाजी आहे ही. मुनीचा कलर थोडा असा दिसतो आहे, काळसर काळसर. त्यामुळे चपात्या आणि भात बनवलेला आहे. तर चला, जेवण व्हायचं आहे आमचं. आता आम्ही जेवण करून घेतो. आणि आज थोडे कपडे काढले होते धुवायचे, तर ते वगैरे धुवायचे होते, म्हणूनच मी सकाळपासून व्लॉग शूट नाही केला. आणि भरपूर कामं पण असतात. जेवण करून घेते आणि मग पुढे बोलते. थोडा इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे आजचा. तर व्लॉग एंडपर्यंत बघा आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला. A few moments later. आता वाजत आले 6 आणि आता पिताय चहा. तर गौरवचा आता ऑफिस झालाय. गौरवचा चहा पिऊन झाला, कारण मी थोडी कामात होती म्हणून उशीर झाला मला चहा प्यायला. आता कूलर लावला का? बरं, तू आणते का मग थोड्या वेळाने? हो ना, ते मूग डाळ टाकलेली आहे मी, खराब होऊन जाईल ना. तर गाईज, गौरवची खूप दिवसापासून इच्छा होती मूग डाळीचा हलवा खायची. आज ख्वाहिश पूर्ण करणार आहे गौरवची. काळी काळी दिसून राहिली आहे मी. फ्रेश वगैरे होते मस्तपैकी आणि भुरी भुरी होते. छान फ्रेश वगैरे होते. भांडे मी नाही घासत आज भांडे. किती सारे भांडे आहे बघा. स्वयंपाक काही छान मस्तपैकी हातपाव धुवून फ्रेश झाली आणि आपली नेहमीप्रमाणे तेच कामं. संध्याकाळची दिवेबत्ती झाली आहे. नळ आले होते, तर नळ आले तर पाणी टाकलं आणि गौरव गेला आंघोळीला. तर आम्ही जेव्हा गावाकडे होतो ना, संध्याकाळी नळ आले की खूप मस्त थंड पाण्याने आंघोळ करायची, मजा यायची. पहिले पाणी भरून घ्यायचं, पूर्ण ओलं होत होतं, मग आंघोळ करत होतो. तर खरंच खूप मजा येत होती गावाकडे. आणि आज गौरवने आंघोळ केली, कारण ऊनच एवढी आहे की खूप जास्त गरम वाटत आहे. आणि आज स्वयंपाकाचं काही विशेष नाही आहे म्हणून खिचडीचा कुकर लावला आहे. तर बघू का. अरे पैसा पडला. ते कपडे धुवून टाकू का? कपडे धुवून टाकू का? आतमध्ये टाकशील, बाहेर कोणतेच कपडे टाकू नका तर संध्याकाळी. हा माझ्या कोमरेत शिल्लक झाली. 1 hour later. 8:30 वाजलेले आहे. जेवण व्हायचंच आहे. आणि गौरव बाहेर गेलेला आहे, कारण थोड्या वेळ आधी बोलली होती की काही सामान आणायचं होतं, जसं साखर वगैरे. तर गौरवला पाठवलं मी साखर वगैरे आणायला. आणि मी थोडं हिशोब करत बसलेली होती, कारण काय ना की हिशोब लागला नाही की डोकं काम नाही करत. सो म्हणून थोडं डायरी घेऊन बसलेली आणि कॅल्क्युलेशन काढत होती या महिन्यातला खर्च वगैरे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी. सो
कसं आहे ना, हिशोब नाही ठेवला तर कन्फ्यूज पण होते डोक्यामध्ये. ते सुरुवातीला गौरव आल्यावर व्यवस्थित थोडंसं कॅल्क्युलेशन काढून घेते का किती खर्च वगैरे झाले, काय झाले वगैरे सगळं. आणि स्वयंपाक तर झाला, कारण खिचडी बनवली मी आज आणि मुगाचा शिरा बनवायचा आहे गौरवसाठी. त्याला म्हटलं साखर घेऊन ये, कारण साखर तेवढी नव्हती, चहापुरतीच साखर होती. आणि कालपासूनच आण म्हटलं त्याला, पण कालपासून आम्ही काही गेलो नाही. आणि काल गेलो होतो तर मग पिशवी पण नव्हती नेली, तर त्याला आता पाठवलं. तर तो आता येऊन राहिला असेल, तो आला की थोडा हिशोब करून घेते आणि मग बनवते मुगाचा शिरा त्याच्यासाठी. कारण तो खूप दिवसाचा म्हणून राहिला होता की मुगाचा शिरा बनवू. थोडा हिशोबच करून राहिली आहे मी, तर तो करून घेते आणि मग बोलते गाईस. फायनली गौरव आलेला आहे आणि गौरवने काय आणलं दाखवते मी. इकडे बघा पाणीपुरी आणलेली आहे आणि आपलं जे सामान होतं मला लागणारं ते सगळं सामान आणलेलं आहे. साखर थोडीच होती आणि ड्रायफ्रुट्स 50चे महाग आहे हे. 50 झालं आणि हे पण 45. आणि ह्या माझं फेवरेट. मला कसं माहित तेच आणलंय म्हणून, कारण हे जे आहे ना हे ओळखू येते. हां, हे सोनपापडी आहे. हा सोनपापडी लवर आहे, तर डब्बा घेऊन घे. नाही विचारला डब्बा तुला एवढी आवडते तर तू एक डबा का नाही आणत? तुला तर मी म्हटलं मागे डबा घेऊन ये. कितीला आहे म्हणे तो? जास्त नसेल तो. तिकडे इतकं एवढं गरम याच्यात कितीला आहे? पाणी पाहिजे का? फ्रीज मधली बॉटल काढ लागते. हा मी त्याला डब्बा विचारला. हा तो सोन केक आहे तो. हा ते खूप टेस्टी लागते. ती बर्डीला खाल्ली होती आपण, आठवते एकदा. खारट वगैरे आंबट असेल. बापरे तिखट आहे. त्यात थोडं मिक्स करून दे. सांडू नको. बघ बॉटलच्या कॉर्नरवर आलंय. हे बघा मीठ कमी टाक. A few moments later. इकडे डाळ काढली आहे. इकडे साला किती महाग आहे हे बदाम, काजू आणि बदाम. इकडे काय आहे? इलायची. अजून काय आहे यात? काय इलायची आहे. हे मूग डाळचा. इकडे तू बेसन टाकत असते. हो, बेसन आणि रवा टाका लागतो. मूग डाळीचे शिरे आहेत. चम्मच असतो. तर असं काही प्रोसेस राहते वाटते त्याची. त्याला मस्त लालसर होतं. आणि तूप तर तुम्हाला माहितीच आहे, ओरिजिनल प्युअर तूप आहे, 0 अडल्ट्रेशन. इकडे शुगर सिरप केला आहे आणि इकडे झणझणीत असा कलर आलेला आहे ड्रायफ्रुट्स टाकून. एक नंबर खमंग वास येतो याचा. ठीक आहे, मस्त वास पसरलाय पूर्ण रूम मध्ये. आजूबाजूचे लोक मला इथे काहीतरी बनत आहे. 1 hour later. इथे खूप मोठा कॉक्रोच होता. कुठे दिसला? बरं झालं माझ्या अंगावर नाही चढलं. मी वर आली, मला भीती वाटते. कॉक्रोच मिशन. चला पकड. आला तुझ्या हातात आलाय. मी इतका मार दिन ना. लेकिन 1 सेकंड. कुठे आहे? हातात आहे का? नाही नको. यार तू मजाक खूप करते यार. तुला मजाक सुचते का रे पिल्लू? त्याला बाहेर काढायचं आहे ना. शेट यार, तुला मजाक का सुचते पण समजत नाही. आता तुला पकडला होता ना त्याला बाहेर नेऊन. कुठे आहे? येऊन का नाही राहिला? तुला दिसला का तो? पहिले बाहेर तो का स्कार्फ झटकते, रुमाल झटक. हा मग तुला मजाक घे ना. शोध आता.
ह्या बेडशीटच्या खाली वगैरे चढला का बघ. लॅपटॉप 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 झाडणी घे ना, झाडणी घे सरळ सरळ बेडशीटच्या खाली वगैरे बघ. आता पकडला म्हणजे तू इथं नाटक करतो तेव्हाच पडला तो. गौरवला सापडलेला सोडला त्याने कॉक्रोच, पकडलेला कॉक्रोच सोडला ना. घे ना, हुशार खूप आहे ना तू. झाडणी घे, झाडणी हलव तिथे. शहाण्या तो शहाणपणा करून ठेवायची सवय आहे. आता नाही भेटत तो, गेला. राहू दे आता, त्याला निघेल तो, निघेल तेव्हा पाहू. तो निघणारच बाहेर तर एक दिवस. घे उचल, जाऊ दे, कर काम, जाऊ दे. तुझ्या छोट्यावर अबे साले. तू पागल आहे ना यार, मी समजत नाही का, मी फेकून नाही मोबाईल. 2000 years later. कॉक्रोच मिशन फेल झालाय गौरवच्या शहाणपणामुळे. अरे तू हातातच नाही आला. हा, हातात नाही, हातात आल्यावर त्याने सोडला हातातला. मजाक करणं आमचं खूप कंपल्सरी आहे आम्हाला. A few inches later. कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतंय एकदम. एकदम असं काश्मीर, जम्मू काश्मीर आल्यासारखं वाटतं. स्पा टाइम सुरू आहे इकडे. सो गाईज बघा, स्पा टाइम सुरू आहे इकडे आमचा. मस्त रिलॅक्स चिल करणं सुरू आहे. आंघोळ झाली मस्त. आणि आता वाजलंय सायंकाळचे बघा किती वाजले, 7:30-8 वाजत आहे. आणि इकडे बा तर नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर ब्लॉग पण सुरू नाही केला मी आज सकाळपासून. तसं तर काहीच मला आज सकाळपासून ब्लॉग सुरू करायचा होता, पण ॲक्च्युली काय आहे ना की मी आता ते थोडे कामात असते दिवसभर. सो म्हणून मग, आणि दिवसभर मग काय ब्लॉग शूट करणार, कारण एकच काम कंटिन्यू करत असते, त्यामुळे मग मी ब्लॉग शूट नाही करत. आणि सकाळी पण काय तेच ते रोज ब्लॉगमध्ये दाखवा, तुम्ही पण बोर होऊन जाता. सो म्हटलं चला ब्लॉग आता स्टार्ट करावं. तर का बरं काढलंय? काहून छान नाही वाटतंय? अरे पूर्ण सर्कल जाईल तुझ्या डोळ्याकडचे. ठेव थोडं रिलॅक्स वाटते. दिवसभर तू लॅपटॉप घेऊन राहते ना, डोळ्यामध्ये टोचल्यासारखं करते माहिती आहे का, कंटिन्यू स्क्रीनच्या समोर राहते. गौरवचे डोळे पण चेक केले होते आम्ही, आणि लास्ट टाइम स्पेक्ट पण आहे आम्हाला, पण आम्ही ते म्हणते ना गद्यासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ. बरं वाटतंय? छान ना. आणि तू मस्त थंड पाण्याने आंघोळ पण केली कॉर्पोरेशनच्या नावाने. आपण आंघोळ संध्याकाळी, सकाळी नाही करत. गौरव कधीच सकाळी आंघोळ नाही करत, संध्याकाळी करतो ऑफिस झाल्यावर. 400 सबस्क्राईबर होते 1800 होऊन जाते सबस्क्राईबर. 19 200 पाहिजे सबस्क्रायबर. तर गाईज लवकरच आपले 1800 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे चॅनलवर, आणि 200 सबस्क्रायबर पाहिजे. पटापट सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नवीन असाल तर प्लीज सगळे व्लॉग बघा, सगळे बघा, खूप छान व्लॉग आहे. आणि कमेंट पण करा, काही कमेंट करा. जसं की आता मला आहे 2-3 लोक जे कमेंट करतात स्कार्फशी रिलेटेड. चालेल, मला स्कार्फशी रिलेटेड करा, पण करा म्हणजे ॲटलिस्ट एवढं तरी कळेल की तुम्ही व्लॉग बघताय. सो प्लीज करा, काही करा कमेंट, पण लिमिटेशन ठेवून करा, लिमिटेशनचं पालन करा, आणि तेव्हाच कमेंट करा, पण करा. A few inches later. सो इकडे आपली फणसाची भाजी बनवून राहिलेली. मी जास्त हेवी मसाला टाकलेला नाही आहे, कारण तुम्ही म्हणाल आता ही पाणी का दिसत आहे एवढी. तर गौरवला ॲसिडिटीचा खूप त्रास होऊन राहिला. ॲक्च्युली त्याचा दिवसभर बसून राहतो, आणि ऑफिस करून त्याला ॲसिडिटीचा खूप त्रास होतो. म्हणून मग मी भाजीमध्ये जास्त हेवी मसाले यूज नाही करत आहे आजकाल, आणि म्हणून थोडी काळजी पण घ्यावं लागते. इथे छान थंड हवा लागते कूलरची.